तुफान गर्दीत साजरा झाला पडेगाव येथील ट्रॅक्टरचा पोळा। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माजी खासदार रामदास तडस, देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे राजेश बकाने, पोलीस अधीक्षक अनुराग जैन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला ट्रॅक्टरचा पोळा। शेतीकरिता ट्रॅक्टर झाला आवश्यक। पडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी व कर्तृत्ववान सरपंच अनंत हटवार हेच करतात ट्रॅक्टर पोळ्याचे यशस्वी आयोजन। वर्धा तहसील अंतर्गत येणाऱ्या पडेगाव येथील गावात मागील 6 वर्षापासून ट्रॅक्टरच्या पोळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। या पोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरची काळजी घ्यावी व पोळ्यांच्या निमित्ताने ट्रॅक्टरला शेतीविषयक अवजारे तसेच विविध तंत्रज्ञान असलेली शेतीविषयक माहिती मिळावी, हा एकमेव उद्देश समोर ठेवून पडेगाव येथे आयोजन करण्यात येत असल्याचे सरपंच व भावी जिल्हा परिषद सदस्य व सभापती अनंत हटवार यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले। मी अनंत हटवार। सन 2019 मध्ये ग्रामपंचायतची एक निवडणूक झाली आणि त्यावेळेस मला या गावाने प्रचंड बहुमताने विजयी केलं। त्याच्यानंतर नवीन कल्पना राबवावं असं मला तेव्हापासूनच वाटत होतं आणि पहिल्याच वर्षी मी ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन केलं। ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन केल्यानंतर गावातली बरीचशी मंडळी आम्हाला हसत होती आणि पहिल्या वर्षी फक्त 8 ट्रॅक्टर आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते। मग त्याच्यानंतर त्याच्यात दुसरा पुन्हा आमचा एक उद्देश होता की या ट्रॅक्टर पोळ्यामधूनही शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन भेटावं, प्रगत तंत्रज्ञानाचा खेडोपाडी प्रसार व्हावा आणि आम्ही विज्ञान प्रदर्शनी, कृषी प्रदर्शनी व प्रगत तंत्रज्ञान असे सर्व स्टॉल आणि त्या कंपन्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे स्टॉल लागत गेले आणि आमच्या हा गावापुरता असलेला कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्ह्यापुरता केला आणि तेव्हापासून संपूर्ण जिल्ह्यातील ट्रॅक्टर या पोळ्यामध्ये सहभागी होतात। दरवर्षी आम्ही आमचे जे त्यांचे नंबर राहते त्याची रक्कम वाढवत नेत आहे आणि जवळजवळ माझ्या मागील वर्षीच्या अनुभवानुसार एका ट्रॅक्टरवर 1-1, 1.5 लाखाचा साज पण लोक करून आणतात। त्यांचं पण त्या बक्षिसाच्या रकमेवर विशेष असं लक्ष राहत नाही, परंतु ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी होणे आणि कृषी तंत्रज्ञानाची माहिती भेटणे याकरिता जवळजवळ 5 ते 10 हजाराच्या जवळ संख्येने वर्धा जिल्ह्यातील लोक इथे सहभागी होतात। सदर कार्यक्रमाला निमंत्रित करण्याकरिता मी जेव्हा कलेक्टर साहेब आणि SP साहेब यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनाही सदर कार्यक्रमाचे रूपरेषा खूप आवडली, त्यांनी कौतुकसुद्धा केलं आणि यावर्षी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू असं आम्हाला आश्वासन पण दिलं आहे आणि आज ते येतील अशी आमची आशा आहे। सर्व येणाऱ्या पोळा बघण्यासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना, बाहेरगावून आलेल्या पाहुण्यांना तसेच गावकऱ्यांना मी धनराज साठवणे, पडेगावातील शेतकरी, माझा सर्वांना नमस्कार। आमच्या इथे गेल्या 5 वर्षापासून नवीन उपक्रम आमच्या गावकऱ्यांनी आयोजित केला। दरवर्षी आपण बैलपोळा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदीपोळा हे तर उपक्रम आपण पूर्ण महाराष्ट्रभर बघत आलो आहे, ऐकत आलो आहे, परंतु मला तर वाटते की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये हे पडेगाव हे एकमेव असं एक गाव आहे की इथं सर्वप्रथम शेतीला जे आता आजच्या युगामध्ये अवजाराची गरज आहे ट्रॅक्टरच्या, त्या ट्रॅक्टरचा पोळा या गावाच्या वतीनं, येथील सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि गेल्या 5 वर्षापासून दरवर्षी या पोळ्याच्या उत्सवामध्ये बाहेरगावून येणाऱ्या पाहुण्यांचा पोळा बघण्यासाठी तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरातून येणारे महिला मंडळ, सर्व पाहुणे मंडळ यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे आणि गावकऱ्यांचासुद्धा एकजुटीनं या कार्यक्रमासाठी, उत्सवासाठी प्रतिसाद मिळत आहे। तरी मी एवढी अशी मुलाखत देतो। काय संदेश द्याल आपण वर्धा जिल्ह्याकरिता शेतकऱ्यांना, याबद्दल काय सांगाल? पूर्वी आपण बैलाने शेती वाहत होतो, परंतु आता दिवसांदिवस शेती ही कडक यायला लागली आहे। त्याच्यामुळं बैलाच्या अवतानं शेतीची मशागत योग्य प्रमाणात होत नाही आणि पडीक जी जमीन होती पहिले आता भरपूर प्रमाणात वैताखाली निघाली आहे आणि एका जोडीनं किंवा 2 जोडीनं एवढी जमीन कमी वेळामध्ये वाही खालता आणणं शक्य नाही। त्यामुळे आजच्या काळामध्ये लोकांचा ट्रॅक्टरकडे कल भरपूर प्रमाणात वाढला। त्यामुळे ट्रॅक्टरला एक बैलाचं स्वरूप देऊन किंवा आपला एक शेतकऱ्याने आपला एक सोबती म्हणा, मित्र म्हणा, या उद्देशाने हा ट्रॅक्टरच्या पोळ्याचे इथे आमच्या गावकऱ्यांनी आयोजन केलं आहे। तर असं आयोजन मी जसं आमच्या पडेगाव या ग्रामवासीने आयोजन केलं आहे तसं आयोजन इतरही गावात करण्यात यावं असा माझा संदेश आहे।
मुख्य संपादक विल्सन मुखाडे, वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा.